हिंगोली जिल्ह्यातील वसमतमध्ये चंद्रा गायची जरा जास्तच चर्चा आहे, कारण ही गाय गोठ्यात राहत नसून चक्क लक्झरी बंगल्यात राहते। एवढंच नाही तर शॉवरच्या पाण्याने ती अंघोळ करते। गायसाठी गादीचा बिछानाही आहे। एवढंच नाही तर गाय एसीत राहते आणि चारचाकी गाडीतही फिरते। चंद्रा गायच्या दिमतीला 7 ते 8 लोक आहेत। धार्मिक कार्यक्रमातही चंद्रा सहभागी होते आणि सोमवारी गाय उपवासही धरते। घरातील मंदिरात भक्तिभावात गाय लीन होते आणि जिथे सीताराम मानेवार जातात तिकडे चंद्रा ही त्यांच्या बरोबर जाते। कोणताही कार्यक्रम असो तिथे गाय त्यांच्या सोबत असते आणि संपूर्ण कार्यक्रम होईपर्यंत ती त्यांच्या शेजारीच बसलेली असते। आतापर्यंत 11 महिन्याच्या चंद्राने प्रयागराजचा कुंभमेळा, 4 ज्योतिर्लिंग, 3 शक्तिपीठ बघितली आहेत। आता चंद्राला सर्व ज्योतिर्लिंग आणि 4 धामला जायचंय, मात्र ती पशु असल्याने तिला मंदिरात प्रवेश नाकारला जातोय। कुत्री मांजरी मंदिरात वावरतात, तर मग गोमातेला मंदिरात प्रवेश का नाकारला जातोय असा सवाल मानेवार कुटुंबीय करतात। येत्या 24 मे रोजी चंद्राच्या पहिल्या वाढदिवसानिमित्ताने सामूहिक विवाह सोहळा पार पडणार आहे आणि या विवाह सोहळ्यासाठी अनेकांनी विवाहासाठी नोंदणीही केलेली आहे। चंद्रा गायची शानच निराळली आहे। गोठ्यात नाही तर बंगल्यात ही चंद्रा गाय राहते। एसीची खोली आणि गादीचा तिचा बिछाना आहे। तर ही गाय उपवास सुद्धा धरते। चंद्रा या गायचं नाव आहे। सगळ्यात महत्त्वाचं म्हणजे मंदिरात तिला प्रवेश नाकारला जातोय। तिला 4 धामला जायचं आहे। आतापर्यंत 11 महिन्याच्या चंद्राने प्रयागराजचा कुंभमेळा, 4 ज्योतिर्लिंग, 3 शक्तिपीठ बघितलेली आहेत आणि आता तिला 4 धामला जायचंय, मात्र ती पशु असल्याने तिला मंदिरात प्रवेश नाकारला जातोय। चंद्रा गायच्या दिमतीला 7 ते 8 लोक असल्याचंही आपल्याला पाहायला मिळतंय। धार्मिक कार्यक्रमातही चंद्रा सहभागी होत असते। सोमवारी ही चंद्रा गाय उपवास सुद्धा धरते, तर मंदिरात भक्तिभावात गाय लीन होत असल्याचंही आपल्याला पाहायला मिळतंय। ती दररोजची सकाळी स्नान झालं की सकाळी पूजा ती आमच्या सोबत करते आणि पूजा पण ती सायंकाळी पण आमच्या सोबत येऊन करते। अगरबत्ती तिने करून आम्ही दररोजची तिच्यासोबत नाही का शुभम करू तिथे म्हणतो। आणि ती सकाळी आल्याला बरोबर पूजा झाली की लगेच माझ्यासोबत किचन मध्ये राहते। किचन मध्ये आली की तिला अगोदर पहिली पोळी जे नैवेद्य असते ते तिला जातो, नंतर देवाला, नंतर कुत्र्याला असं जाते। आणि तिला दर सोमवारी पण ती धरती। सोमवारी पण तिला खायला टरबूज, काकडी, टमाटे, आलू असं प्रत्येक राहते आणि दररोज तिला टरबूज 2-3 टाइम आम्ही खाऊच घालतो।